सांगली शहरात एक धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आले आहे। दलित महासंघाचे दिवंगत जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या एका साथीदाराचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। रोहित म्हैसाळे वय 29 असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। धक्कादायक बाब म्हणजे रोहितचा खून करून त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅरलमध्ये कोंबून एका पडक्या विहिरीत टाकण्यात आला होता। रोहित म्हैसाळे हा दिवंगत उत्तम मोहिते यांच्या जवळचा सहकारी होता। या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे। आणखी एक संशयित आरोपी फरार असल्याची माहिती मिळत आहे। रोहितचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर येत आहे। 26 फेब्रुवारी रोजी रोहितचे अपहरण झाल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर संशयित आरोपींचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे। मात्र हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला याबाबत अद्याप स्पष्टता नसून विश्रामबाग पोलीस अधिक तपास करत आहे। दरम्यान विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे। मृतदेह पाहण्यासाठी परिसरातील नातेवाईक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांचा काही महिन्यांपूर्वी त्यांच्या वाढदिवशीच खून करण्यात आला होता। धारदार हत्यार, चाकू, रॉड, काठीने राहत्या घरीच त्यांची हत्या करण्यात आली होती। त्यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा देखील यामध्ये मृत्यू झाला होता।